यानंतरची बातमी आहे डोंबिवलीतून। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय। न्यायालयाने म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जामीन रद्द केलाय। त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विष्णुनगर पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिलेत। तर रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे। त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना वैद्यकीय स्टाफला मारहाण केली होती आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं। आता या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांनी। पाहूयात। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी 4 आरोपी आहेत। त्या 4ही आरोपींना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला होता व त्यातील जे मुख्य आरोपी होते रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर करून त्यांची सुटका झाली होती। पण एकंदरीत काल मुंबई हायकोर्टाने मोठा दणका त्यांना दिलेला आहे व त्यांचा जो जामीन दिला होता तो रद्द करण्यात आहे। सध्या आपण उभे आहोत विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये। हायकोर्टाने याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी पोलिसांना शरण जाऊन हजर होण्याचे गरजेचं आहे। एकंदरीत बघता की ह्या आंदोलनाला डॉक्टरांनी मोठा पाठिंबा दिला होता व त्याचबरोबर सोमवारी म्हणजे उद्या या घटनेच्या निषेधार्थ मोठा संप डॉक्टरांनी महाराष्ट्रभर पुकारलेला आहे। त्यामुळे त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उठून हायकोर्टाने जो आहे सुमोटो दाखल करत त्यांना मोठा दणका दिला आहे व त्याचबरोबर आज संध्याकाळी जर रमेश म्हात्रे दाखल झाले नाही किंवा हजर झाले नाहीत विष्णुनगर पोलीस स्थानकात तर त्यांना त्यांची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली। तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मारहाण प्रकरणात पोलिसांनी 5वी आरोपी साधना करंडेला अटक केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान जामीन रद्द झालेले नगरसेवक रमेश म्हात्रे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करणार की पोलिसांनाच त्यांना शोधावं लागणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।